खूप दिवसापासून मला देवीची ओटी भरायची होती, पण भरायचं म्हणून देवीची ओटी काही भरणं होतच नव्हतं. तर आज म्हणजे नवरात्र चालू आहे, तर ह्याच नवरात्रीच्या निमित्ताने ओटी भरून घेऊया म्हटलं. तर सगळे ओटी भरत होते, तर म्हटलं आपण पण त्याच निमित्ताने ओटी भरणं होईल आपलं पण. म्हणून ओटीसाठी जे काही साहित्य लागणार होतं ते मी त्यांना सकाळीच आणायला सांगितलेलं होतं. तर ओटीसाठी साहित्य ते सगळे घेऊन आले. आणि नंतर रिद्धूला एक केळ पाहिजे होतं त्यातलं, तर रिद्धूला सुद्धा एक केळ दिलं. रिद्धूला रेडी केलं आणि मी सुद्धा आज साडी नेसली होती, कारण ओटी भरायला जायची होती म्हणून मी आज साडी नेसली होती. तर सगळे मिळून आम्ही गेलो होतो. आमच्या ओळखीच्या एक अक्का आहेत त्यांच्यासोबत मी गेले होते आणि त्यांच्या मुली आणि आजी वगैरे आम्ही सगळेजण मिळून गेलो होतो. तर मंदिर खूप छान आहे. तर तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक ताट घेतलं आणि त्या ताटामध्ये जे काही ओटीसाठी सामान लागणार आहे ते सगळं काढून घेतलं. देवीची ओटी तयार केली आणि मंदिरामध्ये आतमध्ये जाण्यासाठी सुद्धा परमिशन होती. तर आतमध्ये गेलो आणि जे काही स्वामी महाराज तिथे होते त्या स्वामी महाराजांच्याकडे ती ओटी जी तयार केलेली होती ती ओटी दिली आणि नमस्कार वगैरे केला. तर स्वामी महाराजांनी ती ओटी देवाजवळ ठेवली आणि जे काही तेल आणलेलं होतं मी घरूनच ते तेल वगैरे घातलं. आणि बाजूलाच एक देवीची सुद्धा मूर्ती खूप छान म्हणजे बनवलेली होती. त्या देवीला सुद्धा आरती वगैरे केली, ओवाळलं आणि नंतर त्या देवीचा सुद्धा आशीर्वाद घेतला. पणत्यासुद्धा खूप लावलेल्या होत्या. जे काही तिथं म्हणजे एक मान्यता आहे की जो काही आपण नवस वगैरे मागतो तर ते नवस पूर्ण झाल्यानंतर नवरात्रीमध्ये तिथे दिवे वगैरे लावतात. कोणाचा नवस पूर्ण झालेला आहे ती लोकंसुद्धा लावतात आणि ज्या लोकांनी काहीतरी मागून घेतलेलं आहे अशी पण लोक तिथे लावतात. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी घट बसवला जातो, पण इथे तसं घरोघरी घट बसवत नाहीत. देवळामध्ये तेवढंच घट बसवले जातात. तर देवीची मूर्तीसुद्धा खूप छान दिसत होती, खूप छान सजवलेले होते. तर 9 दिवस बायका रोज सकाळी येऊन तिथे कणकेचे दिवे वगैरे लावतात. तर ते सुद्धा खूप जास्त होते दिवे तिथं, कारण आम्ही लास्टचे 2 दिवस राहिलेले होतो. त्या 2 दिवसात गेलेलो होतो. आणि तिथं बेलाचं सुद्धा एक झाड आहे, तर त्या बेलाच्या झाडाला सुद्धा नमस्कार केला. आणि बाजूलाच आणखी एक मंदिर आहे, तर त्या मंदिरात सुद्धा जाऊन तेल वगैरे घातलं, अगरबत्ती लावून ओवाळलं आणि नंतर त्या देवाचं सुद्धा दर्शन घेऊन आम्ही नंतर आम्ही गेलो होतो दुसऱ्या मंदिरामध्ये दुसऱ्या देवीची ओटी भरण्यासाठी. तर ती देवी कोणती आहे आणि आम्ही कोणत्या देवीची ओटी भरली आणि कोणकोणत्या देवींची ओटी भरली, कुठे कुठे गेलो, हे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. तर नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका. ओके.